तेव्हा मात्र धावा आपल्याला फलकावर पाहायला मिळायच्या. त्याच पद्धतीचं ह्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपल्याला धावा पाहायला मिळतील का, की गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय आकाश हा मात्र चांगले गोलंदाजी करेल का. दोन्ही टीमला देऊया खूप सारी शुभेच्छा. पंचांचा इशारा येतोय, सामन्याला होते सुरुवात. पहिल्या इनिंगचा हा पहिला चेंडू, खोलवा टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक होता तिथे मात्र चुकी घडली. त्या दरम्यान एक सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले. पहिली धाव फलकावर. यावेळेस अखूट टप्प्याचा चेंडू सरळ पाठवलाय डिक्लेअर झोन मध्ये. धन्यवाद. केशवसाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी सचिन पाटील पिळंजे खुर्द यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज, 500 रुपये कॅश प्राइज. ₹500 कॅश प्राइज लावलं गेले सचिन पाटील. गोलंदाज आकाश पाटील पुणे एकदा. यावेळेस चेंडू हवेत आहे, संधी बनली आहे. क्षेत्ररक्षक सीमा लगत चांगला झेल इथे मात्र कंप्लीट करत असताना केशवला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. केशव हा तंबूच्या आश्रयाला निघून गेला. तर नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रोशन. दोन्ही बंधू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. या दोन्ही बंधूंना मात्र इथून पार्टनरशिप निर्माण करावे लागेल. आकाशच्या विरोधात सेन्सिबल क्रिकेट दाखवावं लागेल. मोठी धावसंख्या उभारायची असेल तर इथून मात्र चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. आकाश पाटील पुण्याच्या एकदा गोलच्या ट्रॅकवर. यावेळेस चांगला चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चांगली लाईन लेंथ टाकत असताना आपण आकाश पाटीलला मैदानाच्या आतमध्ये पाहताय. निर्धाव चेंडू. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 धाबा फलकावर. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय आई गावदेवी साखरोली बी टीम. यावेळेस ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू वाईड आहे. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 3. एकाच गावातील हे दोन्ही संघ. यावेळेस एफर्ट चांगले होते डीप मध्ये. त्यानंतर 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना आपण रोशनला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि रोशनसाठी सुवर्ण संधी असेल. षटकार मारला तर मात्र रितेश पाटील यांच्याकडून ₹200 कॅश प्राइज. यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू होता. चेंडू सरळ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. जगदीश शेळके तिथे उपस्थित होते. एकच धावावर समाधान मानावं लागेल. एके धाब्याने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 6 या अंकावर जाऊन पोहोचली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 6 धाबा फलकावर. एक गड्याचं पथन आपण पाहिलं. केशव हा बॅटर तंबूच्या आश्रयाला गेलाय.
एकंदरीत 3 षटकांचा सामना म्हटला तर 30पेक्षा जास्त धावा एक चांगलं टोटल मानलं जातं. त्या धावापर्यंत पोचावं लागेल. आई गावदेवी साखरोली बी टीमला. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय शैलेश. यावेळेस टप्प्याचा होता, ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. कुठली धाव या चेंडूवर नाहीये. चेंडू अंगावर आदळून तिथेच राहिला. धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते 6 या अंकावर. आमच्यासोबत जॉईन झालेत राजाराम भोईर. आतापर्यंत विचार केला तर 6 धावा. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. निर्धाव चेंडू पहिला पाहायला मिळाला. यावेळेस लाईन चुकीची घडली. व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडत असताना आपण पाहतोय धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 7. नडगे याच्याकडनं प्रकाश नडगे यांच्याकडनं 50 रुपयाचं पारितोषिक षटकाराला. यावेळेस चेंडू निघून चाललाय डिक्लेअर झोनमध्ये. एका धावेकरिता धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 8. एक धावेने मात्र धावफलक हलतं ठेवलंय या दोन्ही बॅटरनं. मोठी धावसंख्या उभारायची असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. आणि या मैदानाचा ह्या खेळपट्टीचा विचार केला तर आत्तापर्यंत असं विस्फोटक फलंदाजी कोणाकडून पाहायला मिळेल नाही. अशा पद्धतीने अगोदरच म्हटलं होतं की पूरक ठरली ही खेळपट्टी गोलंदाजसाठी. डावखोऱ्या त्याचा बॅटर आपण पाहतो रोहित स्ट्राईक एंडला. शैलेशच्या विरोधात सज्ज होईल. धावसंख्या आपण पाहतोय 8. शैलेश कॅमेरा एंडकडून सज्ज होताना. यावेळेस फुलटॉस आहे. ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळतंय. एकदा होतं कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न डोक्याचा ठरू शकला असतं. यावेळेस नकारलं गेलं स्ट्राईक एंडकडून बॅटर रोशनच्या माध्यमातून. एके धावेने धावफलक जाऊन पोहोचलं 9 अंकावर. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. एकंदरीत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. षटकाराला किती कोणाकडनं? वैभव पाटीलकडनं षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दोन्ही संघ साखरोली गावातील आहेत ए आणि बी. दोन्ही असं वाटतंय न्यूझीलंडमधून आलेले आहेत, कारण ही जर्सी ही न्यूझीलंड संघाची आहे. आणि आई गावदेवी ये संघ हा अतिशय तुल्यबल्ल आहे. तरीसुद्धा बी सुद्धा काही कमी नाही. काही खेळाडू त्याच्यामधले अतिशय चांगले हिटर आहेत आणि कुठल्याही क्षणी सामना फिरवण्याची त्यांच्याकडे ताकद आहे. अगदी बरोबरच म्हणण्याची एक गोष्ट मनाला खूप भावून जाते. म्हणजेच हिमतीने हरा पण कधी हिंमत हारू नका. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू निघून जाईल. एके धावेकरिता धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचेल 11. 2 षटकांचा खेळ इथे मात्र 1 चेंडू बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. डावखुऱ्याचा बॅटर आपण पाहतोय रोहित स्ट्राईक एंडला सज्ज होताना. आतापर्यंत कमी धावा ह्या इनिंगमध्ये पाहायला मिळतात धावफलकावर. यावेळेस कोरबा टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 12 या अंकावर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर दाबा आहेत 1 गड्याच्या मोबदल्यात. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना आई गावदेवी साखरोली बी टीम. अतिशय सुंदर असं सुनील पाटील, अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण साखरोली ए संघाकडनं बघायला मिळतंय. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा त्यांनी अगदी नियोजनबद्ध गोलंदाजी केली, नियोजनबद्ध क्षेत्ररक्षण केलं आणि अभिजित संघाला अक्षरशः जखडून ठेवलं. ह्या सामन्यामध्ये सुद्धा त्याची पुनरावृत्ती बघायला मिळते. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं साखरोली संघाकडनं.
तर गोलंदाज तुषार तिसऱ्या षटकाकरिता. यावेळेस चांगला चेंडू होता. यष्टीरक्षक चुकी करतोय. बाईच्या स्वरूपात एक धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 13. धावा येणे गरजेचं आहे ना, त्या अतिरिक्त स्वरूपामध्ये धाव मात्र फलकावर जोडतात असताना आपण पाहतोय. अंतिम 5 चेंडूचा खेळ प्रगतीपथावर असेल. या 5 चेंडूमध्ये एकंदरीत जर आपण पाहिलं तर 10 ते 15 धावा एक फायटिंग टोटल मानलं जाऊ शकतंय. गोलंदाज तुषार भोईर पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस गती परिवर्तन होतं. दोघे गावदेवी बी संघाकडनं दोघेही बंधू खेळतायत. आणि आपण बघितले असेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा अशा अनेक जोड्या नावारूपाला आल्या. अनेक जोड्या ज्या बंधूंच्या खेळल्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला स्टीव्ह वा, मार्क वा ऑस्ट्रेलिया संघाकडनं खेळले. अँडी फ्लावर, ग्रँड फ्लावर हे झिम्बाब्वे संघाकडनं खेळले. अतिशय उत्कृष्ट खेळाडू होते ते. तसेच आपल्या इंडियन संघाची गोष्ट बोलली तर युसुफ पठाण, इरफान पठाण हे दोघे बंधू आपल्या संघाकडनं खेळले, देशाकडनं खेळले. अगदी बरोबरच बंधूंची ही कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्या दरम्यान ऑन साईडला स्ट्रोक केला गेला. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न सक्सेस राहिलाय. 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना आपण रोशन ह्या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज अंकलेशजी पाटील आणि जयरामजी भुईर यांच्या माध्यमातून. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुभा होती या बॅटरला 2 धावा कंप्लीट करण्याची. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल फलकावर 18 धावा फलकावर आहेत. एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. या इनिंगमध्ये आपण विचार केला तर अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. ह्या 2 चेंडूवर एकंदरीत एखादा मोठा फटका कुठेतरी चांगलं टोटल उभा करू शकतोय. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. स्पीड लेग क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. यावेळेस थोडंसं फंबल झालं. त्यानंतर मात्र स्वतःला सावरलं गेलं आणि त्या दरम्यान मुभा होती या बॅटरला 2 धावा कंप्लीट करण्याची. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 20 या अंकावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3रं षटक, अंतिम षटक मार्गस्थ. असं म्हणतात चुकीला माफी नाही. तुमच्या हातातून बॉल पडला लगेच दुसरी धाव फलंदाजांनी कंप्लीट केलेली आहे. यावेळेस अंतिम चेंडू निर्धावच्या स्वरूपात हाताळला गेलाय. इनिंगची समाप्ती होते. इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 20. 21चा टार्गेट असेल आई गावदेवी साखरोली ए टीम समोर. पुढील मॅचचा केला जाईल टॉस. रिक्षा चालक मालक संघ विपक्षात दूध गंगा या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस करण्याकरिता या. ती 4 टीम मधली फायनल मॅच असेल. दूधगंगा वर्सेस रिक्षा टीम. आणि दूधगंगा जी जिंकले ती नानाची बॉलिंग चालल्यामुळे जिंकलेले. अतिशय घातक गोलंदाज होते ते. त्यांच्या कमीत कमी मला असं वाटतं 1990-91चं जर वर्ष आठवलं 95-96 पर्यंत तर नानाच्या गोलंदाजीवर बॅटिंग करणे हे बॅट्समनला शक्य नव्हतं. एवढा वेगवान गोलंदाज म्हणजे मला असं वाटतं कॅटनी वॉर्श असेल, ॲलन डोनाल्ड असेल यांच्यापेक्षा सुद्धा वेग ताशी 150, 151, 152च्या स्पीडने गोलंदाजी करण्याची क्षमता नानांकडे होती. आणि आज सुद्धा त्यांनी ती करामत करून दाखवलेली आहे. वेल्डन नाना. असंच तुम्ही आमच्यामध्ये खेळत राहा. आम्हाला तुमचं बघितल्यानंतर तुमच्याकडं स्फूर्ती मिळते. गावदेवी बी संघाने फलंदाजी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तसेच ए संघाने आपले फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. धन्यवाद. तर आपण आहोत टॉस बॉक्समध्ये जिथे रिक्षा चालक मालक संघ विपक्षात दूधगंगा या 2 टीम दरम्यान केला जाईल टॉस. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 20 धावा फलकावर जोडण्यात यश आलंय आई गावदेवी साखरोली बी टीम आणि 21 धावांचं आव्हान असेल आई गावदेवी साखरोली ए टीम समोर. 3 षटकामध्ये
21 धावांचं मापक असं आव्हान म्हणता येईल साकुरोली ए संघासाठी. आणि आता दूधगंगा वर्चस रिक्षा चालक मालक संघाची टॉस बॉक्समध्ये त्यांचं टॉस करण्यासाठी कोणाला पाठवलं मी आपले मान्यवर कॉम्रेड गोविंदजी रावते तसेच आमच्या आदर्श 40+ आधारस्तंभ नाना यांना विनंती करेन दोघांना की तुम्ही टॉस बॉक्ससाठी टॉस उडवण्यासाठी जायचं आहे. चालक मालक संघ तसेच दूधगंगा दोघांनी टॉस बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. आमचे आपल्या ग्रामपंचायतचा सुंदर आवाज समालोचक सुनील पाटील हे टॉस बॉक्समध्ये हजर झालेले आहेत आणि कॉम्रेड गोविंद रावते तसेच नाना यांच्या हस्ते टॉस उडवण्यात येत आहे. धन्यवाद राजारामजी भोईर. तर आपण टॉस करणार आहोत दूधगंगा विपक्षात रिक्षा चालक मालक संघ. आमच्यासोबत नाना आहेत, त्यांच्या शुभ हस्ते करणार आहोत आपण टॉस. रिक्षा चालक मालक संघाकडून कॉल दिला जातोय. तर कॉल केला जातोय. सदस्याचा कॉल आहे आणि उपसरपंच नाण्याची बाजू दूधगंगा या टीमकडे लागली गेली. मी दादांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. दूधगंगा टॉस जिंकलाय. फायनल मॅच आहे. दूधगंगा रिक्षा चालक मालक टॉस जिंकून काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण घ्यायचं ठरवलेलं आहे. क्षेत्ररक्षण. धन्यवाद. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. हेलिकॉप्टर शॉट आकाश वेल डन. दूधगंगा त्यांनी टॉस जिंकलेले. घरोघरी जे पुण्याचं काम करतात दूधगंगा, खरोखर त्यांना परमेश्वरांनी सुद्धा यश दिलेले आहे. आणि पहिल्याच बॉलात षटकार आकाशच्या बॅटमधून खणखणीत अशी सुरुवात म्हणता येईल गावदेवी ये संघाची. आणि तसाच टोलवलेला दुसरा चेंडू बघूया. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल, परंतु 2 धावा पूर्ण केलेले आहेत. तुषार आणि आकाश यांच्या दरम्यान अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. आणि 2 चेंडूमध्ये 8 धावा जोडलेले आहेत. आक्रमक अशी सुरुवात. मला असं वाटतं स्ट्रॅटेजी ठरवून ठेवलेलं आहे साकुरोली ए संघाने. मगाशी सुद्धा पहिली मॅच जी झाली त्या मॅचमध्ये सुद्धा त्यांनी अतिशय आक्रमक अशी सुरुवात केली होती. आणि आज या स्पर्धेमध्ये उतरत असताना कदाचित त्यांनी ती स्ट्रॅटेजी ठरवलेला असेल. आणि हा षटकार पुढचा चेंडू दरम्यान डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. तुषार भोईरने जर षटकार मारला तर 1000चं पारितोषिक दयानंद भोईर यांच्याकडनं. धन्यवाद किरण पाटील, आपण इथं आलात. व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आज 40+ दोन्ही नेस्तानाबूत झालेले आहेत. कारण आमचे धडाडीचे फलंदाज गोलंदाज तरी सुद्धा नानानी किल्ला लढवला. आणि षटकार तुषार भोईर 1000 रुपयाचं पारितोषिक. दयानंद भोईर.
धन्यवाद पिंटू मुकणे. विन आई गावदेवी विन झालेले. ए पिंटू मुकणे आपलं धन्यवाद माना व आभार तेवढं थोडंच आहेत, कारण आपण ही म्युझिक जी सुनावत आहे आणि आपल्या पंचकृषीमध्ये तुमचा बँड फेमस बँड आहे